शेतकरी मित्रांनो, तुरीचे पीक कापणी प्रयोग सुरू झालेत आणि हे पीक कापणी प्रयोग 30 तारखेपर्यंत आटोपले जाऊ शकतात. कारण सध्या आजही पीक कापणी प्रयोग झालेत काही भागात. आज मी स्वतःही होतो काही पीक कापणी प्रयोगामध्ये. माझ्या गावातही तूर पिकाचा आज पीक कापणी प्रयोग झालेला आहे. त्यामुळं तूर पिकाचा पीक कापणी प्रयोग झाला आहे म्हणजे 30 तारखेपर्यंत हे पीक कापणी प्रयोग पूर्ण होतील आणि आपल्याला जे पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे ते विमा कंपनीला पीक कापणी प्रयोग जमा झाल्यापासून 21 दिवसापर्यंत पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं मुगाचा असेल, उडदाचा असेल, सोयाबीनचा असेल, त्याच्यानंतर आता तुरीचाही पीक कापणी प्रयोग एकदा अहवाल शासनाकडून विमा कंपनीला गेला त्याच्यानंतर 21 दिवसात पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात विमा कंपनीला करावीच लागणार आहे. अन्यथा विमा कंपनीला यावेळेस सहजासहजी नाही आहे. जर विमा वाटपाला जर उशीर झाला तर त्यांना 12% व्याज शेतकऱ्यांना द्यावं लागणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर पीक कापणी प्रयोगाचे अहवाल संपताच तात्काळ पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2025चा पीक विम्याची जे शेतकरी वाट पाहत आहेत, लवकरच नवीन अपडेट येईल आणि तारीख ही डिक्लेअर होईल. धन्यवाद.